एकीकडे ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा सुरू असताना श्रीनगर जवळच्या लिडवासमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा, सूत्रांची माहिती। 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर, परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली की पेन हे विचारू नका, राजनाथ सिंहांचा विरोधकांना टोला। काही ठिकाणी असंवेदनशील वक्तव्य झाली आहेत, काही मंत्र्यांच्या चुका मान्य आहेत, तक्रार करणारे कोण, त्यांचं वागणंही लोक पाहतायत। वर्ध्यामधल्या बैठकीमध्ये फडणवीसांचं विधान। कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजितदादांचा पत्रकारांना उलट सवाल। आज कोकाटे आणि अजितदादांमध्ये भेट होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली, योगेश कदम, गिरीश महाजन, नितेश राणे आणि शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी। भेटीनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांची माहिती। पालिका निवडणुका शक्यतो महायुतीमध्ये लढायच्या, काही ठिकाणी युतीमध्ये निवडणुका न झाल्यास मित्रपक्षांवर टीका करणं टाळा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। पक्षीय भांडणांमुळे अनेक पक्ष खड्ड्यामध्ये गेले, कुणी पक्षाला खड्ड्यात घालेल तर पक्ष त्याला खड्ड्यात घालणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा दम। मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये अनिवार्यच, आधी स्वतः हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करायची आणि नंतर पलटी मारायची, याचा परिणाम होणार नाही, ये पब्लिक है सब जानती है, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सादर, खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांनी मद्यसेवन केल्याचा अहवाल, सूत्रांची माहिती। जावई दोषी असल्यास समर्थन नाही, पण माझा जावई कधी ड्रग्ज घेत नाही, पुणे पोलिसांची कारवाई संशयास्पद, एकनाथ खडसेंकडून संशय व्यक्त। ससूनचा अहवाल आम्हाला अद्याप प्राप्त झाला नाही, अहवाल थेट कोर्टामध्ये सादर केला जाणार असल्याचं आम्हाला सांगितलं, रोहिणी खडसेंचं ट्विट।